उद्धव ठाकरे काय, संजय राऊत काय किंवा आदित्य ठाकरे काय, हे सतत माजातच असतात, हे सतत गर्वातच असतात. मात्र यांना हे माहित नाही की गर्वाचे घर खाली. मित्रांनो, एकनाथजी शिंदे यांनी जेव्हा बंड केलं होतं तेव्हा आदित्य ठाकरे तावातावाने बोलत होते, मंत्रालयामध्ये जाण्याचा मार्ग वरळीवरून जातो. संजय राऊत यांनी तर 40 रेडे कामाख्या देवीला बळी देणार आहोत अशी घोषणा केली होती. उद्धव ठाकरे तर अजूनही रडतच आहेत, बाप चोरला पक्ष चोरला गद्दार खोके मिंदे. हे सत्तेत असोत किंवा नसोत, हे माजात असतात हे मात्र नक्की. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये होतं तेव्हा पत्रकारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल, राजसाहेबांबद्दल आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देताना आदित्य ठाकरे माजामध्ये असं बोलून गेले की संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नसतो. आज यांची अवस्था काय झालेली आहे, नियतीने यांच्यासोबत कसा खेळ खेळलेला आहे हे जगानं बघितलेलं आहे. मात्र यांचा हा माज आता थोडासा का होईना उतरलेला आहे, हे संजय राऊत यांच्या नुकताच एका बोलण्यावरून सिद्ध झालेलं आहे. ते काय आहे, कसं आहे, नाक मुठीत धरून यांना कसं आता राजसाहेब आणि मनसे समोर उभं राहावं लागतंय हे आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला नक्कीच जाणवेल. सोबतच आदित्य ठाकरे जी बोंब मारतात की महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवण्यात आले, त्यावर आदित्य ठाकरे यांचं ज्ञान किती टोकडं आहे हे सुद्धा तुम्हाला जाणवेल. कारण महाराष्ट्रामधून उद्योगधंदे इतर राज्यांमध्ये हलवणे किंवा महाराष्ट्रातले उद्योगधंदे बंद पाडणे हे काँग्रेसचं आद्य कर्तव्य होतं. कसं ते आदित्य ठाकरे यांनी आजच्या या व्हिडिओ मधून समजून घ्यावं. मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे. मित्रांनो, प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नुकतंच हिंदू धर्मशास्त्र, संस्कृती, नीती आणि संस्कार यांवर आधारित एक सुंदर असं YouTube चॅनल सुरू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा, हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर सुद्धा करा. अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, चला आता मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे वळूया. या आधीच्या सुद्धा एका विधानसभा निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांना देण्यासाठीचे AB फॉर्म्स हे रोखून ठेवलेले होते. का? कारण तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांकडूनही चर्चेसाठी दरवाजे उघडे करण्यात आलेले होते. मात्र त्या दरवाजातून उद्धव ठाकरे किंवा त्यांचा प्रतिनिधी आत आलाच नाही. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा सुद्धा राजसाहेब ठाकरे यांना झुलवत ठेवलं आणि शेवटी कंटाळून राजसाहेब ठाकरे यांनी अगदी शेवटच्या क्षणी आपल्या उमेदवारांना AB फॉर्म वाटले. राजसाहेबांच्या सभांना गर्दी होते, मात्र गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होत नाही असा त्यांच्यावर आरोप होतो. मात्र असंच काहीसं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा बोललं गेलेलं होतं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना जेवढी गर्दी होते त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये तितक्या प्रमाणामध्ये होत नाहीये. तरी देखील राजसाहेब ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा महाराष्ट्रामध्ये अजूनही कायम आहे. उद्धव ठाकरे भाषण करायला उभे राहिले की असं वाटतं की एखादा विदूषक आता आपली करमणूक करण्यासाठी सज्ज झालेला आहे. उद्धव ठाकरे बोलण्यामधून फक्त आणि फक्त टोमणेच मारतात, मात्र त्यांचे टोमणे सुद्धा अत्यंत हलक्या दर्जाचे असतात. गल्लीतल्या नळावर पाणी भरायला आलेल्या बायका सुद्धा एकमेकींना यापेक्षा अत्यंत उच्च दर्जाचे टोमणे मारत असतील. तरी देखील आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शेखी मिरवतात. संजय राऊत तर स्वतःला इतकं हुशार समजतात, त्यांना असं वाटतं की त्यांच्यापेक्षा हुशार या जगामध्ये कोणीच नाही. परंतु काँग्रेसच्या नाना पटोले यांनी संजय राऊत यांना चांगलंच सुनावलेलं आहे. संजय राऊत यांनी चोंबडेपणा बंद करावा असा स्पष्ट इशारा नाना पटोले यांनी अगोदरच त्यांना दिलेला आहे. खरं तर नाना पटोले यांनी संजय राऊत यांचा जितका घनघोर अपमान केलेला आहे, जितका पाण उतारा केलेला आहे, तेवढा आजपर्यंत खचितच कोणी केलेला असेल. सकाळी 9 वाजता वाजणाऱ्या या भोंग्याचं असं म्हणणं होतं की आम्ही माहीम मधून उमेदवार देणार आहोत आणि त्याप्रमाणे त्यांनी महेश सावंत यांना अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये उमेदवारी दिली सुद्धा. मात्र जेव्हा यांच्या लक्षात यायला लागलं की वरळीमधून आपला आदित्य ठाकरे 100% पडणार आहे, सपाटून मार खाणार आहे, तेव्हा यांच्या पायाखालची जमीन सरकली, यांचे धाबे दणाणले आणि आता यांनी आपला पावित्रा बदललेला आहे. ज्या क्षणी यांच्या लक्षात आलं की आदित्य ठाकरे हे वरळीमधून सपाटून पडणार आहेत, संदीप देशपांडे हेच त्यांना धूळ चारणार आहेत, संदीप देशपांडे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन राजसाहेब ठाकरे यांनी केलं आणि वरळीकरांमध्ये एक नवा जोश, एक नवा उत्साह संचारला. एकंदर वातावरण बघता आदित्य ठाकरे 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे भुईसपाट होतील अशी दाट शक्यता
शक्यता निर्माण झाली असल्याने मुस्लिम हृदय सम्राट उद्धव ठाकरे यांच्या हृदयाचे ठोके जरा जास्तच पाडायला लागलेले आहेत आणि म्हणूनच आता उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरगड्याला समोर केलेलं आहे आणि राजसाहेब ठाकरे यांच्याकडे विनंती करायला सुरुवात केलेली आहे. आदित्य ठाकरे या अगोदर माझात बोलले होते की संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नसतो, मात्र याच संपलेल्या पक्षाने यांचे धाबे दणानून सोडलेले आहेत आणि आता निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी यांना याच संपलेल्या पक्षाचे पाय धरावे लागत आहेत आणि विनंती अर्ज करावे लागत आहेत. संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की जर राजसाहेब ठाकरे सहमती दर्शवणार असतील आणि आदित्य ठाकरे यांना वरळीमध्ये बिनविरोध निवडून आणणार असतील तर आम्ही देखील माहीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांना मदत करू. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अमित ठाकरे यांना माहीममधून निवडून आणण्यासाठी भोंगा राऊताच्या मदतीची अजिबातच गरज नाहीये. माहीम मतदारसंघ हा मनसेचा गड आहे, बाले किल्ला आहे आणि तिथून अमित ठाकरे यांचा विजय निश्चित आहे. मान्य आहे की त्यांना सदा सरवणकर यांचं मोठं आव्हान आहे, मात्र हे आव्हान पेलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनी जीवाचं रान करतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही. संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की राजसाहेब ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना माघार घ्यायला लावावी. आम्ही सुद्धा महेश सावंत यांना माहीम मतदारसंघातून माघार घ्यायला लावतो. म्हणजेच काय, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा विधानसभेमध्ये जाण्याचा मार्ग सुकर व्हावा. मात्र यासाठी राजसाहेब ठाकरे काही तडजोड करतील असं आम्हाला अजिबातच वाटत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच लिहू शकता. मात्र संजय राऊत यांच्या या विनंतीला राजसाहेब ठाकरे यांनी केराची टोपली दाखवावी आणि यांना धुडकावून लावावं असंच महाराष्ट्रातल्या अनेकांना वाटतं. आदित्य ठाकरेंना काहीही करून वरळी मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे संजय राऊत यांची धडपड सुरू आहे. मात्र संदीप देशपांडे नावाचं जे आव्हान आहे, ज्यांना आतापर्यंत आदित्य ठाकरे हलक्यात घेत होते, त्या संदीप देशपांडेंनी यांच्या पायाखालची वाळू इतकी तापवलेली आहे की हे वरळीमध्ये ओरडत पळत सुटलेले आहेत. हेच ते आदित्य ठाकरे आहेत जे रोज उठून गुजराती लोकांना शिव्या देतात, गुजराती उद्योगधंद्यांना, गुजराती व्यावसायिकांना नाव ठेवतात. तेच आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडून येण्यासाठी केम छो वरळी असे मोठमोठे बॅनर लावतात. किती दुटप्पी, बेगडी आणि भंपक लोक आहेत हे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं ही कोणे एकेकाळी महाराष्ट्रातल्या अनेकांची इच्छा होती. मात्र आता ह्या दोघांनी अजिबातच एकत्र येऊ नये अशी महाराष्ट्रातल्या अनेकांची इच्छा आहे, खास करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो, समजा असं होणं तर शक्य नाहीये, तरी सुद्धा समजा माहीम मतदारसंघातून थोड्याफार मतांच्या फरकाने अमित ठाकरे यांचा पराभव जरी झाला तरी देखील त्यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये. अमित ठाकरे यांची ही पहिली निवडणूक आहे, ही त्यांची लिटमस टेस्ट आहे. खूप मोठा पल्ला अमित ठाकरे यांना गाठायचा आहे. कदाचित यातून अमित ठाकरे खूप मोठा अनुभव गाठीशी घेऊन भविष्यातली त्यांची राजकीय वाटचाल दैदिप्यमान करतील. मात्र आदित्य ठाकरे जर वरळी मतदारसंघातून पराभूत झाले तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर नक्कीच प्रश्नचिन्ह उगारलं जाणार आणि असं होऊ नये म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरगड्यामार्फत राजसाहेब ठाकरे यांच्याकडे विनंती अर्ज पाठवायला सुरुवात केलेली आहे. मात्र या विनंती अर्जाला राजसाहेब ठाकरे यांनी केराची टोपली दाखवावी अशी अनेकांची इच्छा आहे. आता बघूया राजसाहेब ठाकरे काय निर्णय घेतात ते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, राजसाहेब ठाकरे काय निर्णय घेतील? आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून पुन्हा एकदा निर्विवाद निवडून यावेत यासाठी राज ठाकरे प्रयत्न करतील की यावेळी आदित्य ठाकरे यांचा माज संदीप देशपांडे नक्की उतरवतील? तुमचं म्हणणं कमेंटमध्ये नक्की मांडा. आता आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जी बोंब मारतात आणि त्यांचे समर्थक सुद्धा जी बोंब मारतात की महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला गेले, महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरात्यांनी पळवले, महाराष्ट्रातले उद्योगधंदे बंद पाडण्यात आलेले आहेत आणि हे महायुती सरकारचं अपयश आहे. तर आता या अबाल आणि बाळबोध अदूबाळाला थोडंसं ज्ञान देण्याची गरज आहे. तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ आणि आता इथून पुढचा जो भाग आहे व्हिडिओचा तो आवर्जून लक्षात ठेवावा. महाराष्ट्रातले उद्योगधंदे कोणी बंद पाडले आणि कोणी कोणत्या राज्यामध्ये हलवले हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मात्र याची सुरुवात आपण मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे इथून करणार आहोत आणि नंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पुढच्या भागामध्ये जाऊया. आता सध्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे इथली परिस्थिती काय होती, इथे कोणकोणते उद्योगधंदे होते आणि हे काँग्रेसने कसे पद्धतशीरपणे संपवले किंवा या
राज्यातून दुसरीकडे हलवले हे बघून घ्या. 90च्या दशकामध्ये बंद पडलेल्या मिल, मोरारजी मिल, सेंच्युरी मिल, मफतलाल मिल्स, युनायटेड मिल, खटाव मिल, पोद्दार मिल, प्रकाश कॉटन मिल, रघुवंशी मिल, स्वदेशी मिल, कमला मिल, कोहिनूर मिल, इंडिया युनायटेड मिल या सगळ्या मिल्स बंद पाडण्यात आल्या. भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परेल, दादर या भागातील अशा एकूण 62 मिल बंद पाडण्यात आल्या. आणि हे उद्योग कोणी बंद पाडले आणि कुठे हलवले? हे लोक यावरच थांबले का? तर नाही. यांची नजर सायन ते मुलुंड इथल्या उद्योगधंद्यांच्या वर आली. 2001 ते 2010 या दशकातील बंद पडलेले उद्योगधंदे जाणून घ्या. प्रीमियर पद्मिनी कुर्ला, मुकुंद कंपनी कुर्ला, हिंदुस्तान लिव्हर घाटकोपर, एनासिन कंपनी घाटकोपर, गोदरेज 80% बंद आहे घाटकोपरची, सिप्ला फार्मास्युटिकल्स विक्रोळी, RR पेंट विक्रोळी, एशियन पेंट विक्रोळी, जॉली बोर्ड कंजूरमार्ग, सीएट टायर्स कांजूरमार्ग, रोहन पॉलिमर कांजूरमार्ग, बॉम्बे ऑक्सिजन भांडूप, रिचर्डसन कुडास भांडूप, रॅली वुल्फ भांडूप, जॉन्सन अँड जॉन्सन मुलुंड. नवी मुंबई मधल्या बंद पाडण्यात आलेल्या कंपन्या कोणत्या जाणून घ्या. नोसिल पेट्रोकेमिकल घणसोली, भारत बिजली ऐरोली, सिमेंट्स घणसोली, हर्डिलिया केमिकल जुईनगर, CPC कंपनी ऐरोली, प्रोक्टर अँड गॅम्बल कंपनी दिघा. 1990 ते 2000 मध्ये ठाणे, घोडबंदर, बाळकुंग, कोलशेत, पोखरण रोड येथील बंद करण्यात आलेल्या कंपनीज कोणत्या? लक्षात घ्या. व्होल्टास, कलर केम, स्टार इंडिया, सँडोस, बायर इंडिया, किरण मिल, कॅसल मिल, पेपर प्रोडक्ट्स, वायमन गार्डन, गॅस्को इंडिया, कॅडबरी, गोल्डन डाईस या सगळ्या कंपन्या बंद पाडून इतर राज्यात हलवण्यात आल्या आणि असंख्य कामगार बेरोजगार करण्यात आले. त्यावेळी मोदीजी पण नव्हते आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा सत्तेत नव्हता. मग सत्तेत कोण होतं? तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेस नेत्यांची नजर ही करोडो रुपये किंमत असलेल्या जमिनीवर होती. जे लोक आज हे बोंबलत आहेत की उद्योगधंदे गुजरातला गेले, त्यांनी हे उद्योगधंदे कुठे नेले याचं उत्तर द्यावं. मतदान करताना या गोष्टींचा गंभीरतेने विचार नक्की करा मित्रांनो. उद्धव ठाकरे, त्यांचा घरगडी भोंगा राऊत आणि पेंग्विन जे बोंबलतात की महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला गेलेले आहेत. 90च्या दशकामध्ये 2001 ते 2010च्या दशकामध्ये शेकडो मिल्स बंद पाडण्यात आल्या, शेकडो कारखाने बंद पाडण्यात आले आणि हजारो लाखो मुंबईकर, ठाणेकर, नवी मुंबईकर तरुणांना बेरोजगार करण्यात आलं. हे पाप काँग्रेसनं केलेलं आहे. यावर कधीतरी ठाकरे पिता पुत्र आणि या भोंगा राऊताने आपलं तोंड उचकटावं इतकीच आमची अपेक्षा आहे. मात्र हे करणार नाहीत. हे यावर अजिबातच बोलणार नाहीत. नाहीतर यांचा हिरवा मतदार यांच्यावर नाराज होईल नाहू आणि तिकडून सोनिया गांधी लाथा घालतील ते वेगळंच. तेव्हा मित्रांनो, जे कोणी बोंबा मारतात ना की महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला गेले, त्या लोकांनी अगोदर या सगळ्या उद्योगधंद्यांवर बोलावं आणि मग सांगावं काँग्रेसने आतापर्यंत किती नुकसान केलेलं आहे आणि काँग्रेसने आतापर्यंत काय भरभराट केलेली आहे. मताशी सहमत असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो. ठाकरेंचा भंपकपणा आज उघड झालेला आहे. हे लाचार झालेले आहेत. यांना आता राज ठाकरे यांच्या पायाशी लोळण घ्यावी लागत आहे आणि काहीही करून आपली वरळी मतदारसंघाची सीट वाचवण्यासाठी यांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागत आहेत. यातूनच दिसून येतं की हे सत्तेसाठी किती हापापलेले आहेत आणि जर आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून पराभूत झाले तर उबाठा गटाचं अस्तित्व सुद्धा धोक्यात येऊ शकतं आणि म्हणूनच यांची आता धावपळ चालू झालेली आहे. या बाबतीतही तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आवर्जून कळवा मित्रांनो. प्रपंच परिवाराने खास हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी हिंदू प्रपंच हे नवकोरं YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावरून हिंदू धर्म, शास्त्र, संस्कृती, नीती आणि संस्कार यांवरील शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओज आम्ही सादर करतोय, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा. हिंदूंची एकजूट वाढवा. 20 नोव्हेंबरला हिंदू म्हणून मतदान करा. हिंदू म्हणून एकजूट राहणं हेच आपलं अस्तित्व टिकवणारी गोष्ट आहे मित्रांनो, हे लक्षात असू द्या. अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो,
आदित्य ठाकरे यांची सीट वाचवण्यासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा का? राज ठाकरे यांनी आपल्या मुलाला माहीम मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी उबाठा गटाची मदत घ्यावी का? यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.